भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुजन अभियान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करत नाराज व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अभियानाच्या नियोजनात गोंधळ, कार्यकर्त्यांना डावलणे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी आमदार देवाशीष पटनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांनी दिल्ली येथे सुजन अभियानासंदर्भात निष्पक्षपातीपणे आपला अहवाल सादर केला। असे असतानाही त्यामध्ये राजकारण करून नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात निरीक्षक देवाशीष पटनायक यांना जाब विचारला असता मी योग्य तो अहवाल दिलेला आहे, यात काहीही गडबड झाली असल्यास त्याचा पाठपुरावा दिल्ली दरबारात करेन असे त्यांनी सांगितल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे। ही संपूर्ण सुजन अभियान प्रक्रिया महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबवली जात होती। मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या प्रकरणात ठोस पावले उचलणे अपेक्षित होते, मात्र तसे न करता दिल्लीचे नाव पुढे करून पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावे अशी मागणी राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे करणार असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केले। तसेच काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमाची माहिती वेळेवर न मिळणे, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। या पार्श्वभूमीवर सपकाळ हटाव मोहीम राज्यभर राबवण्याचा इशारा नाराज गटाने दिला आहे। नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष नेतृत्वाकडे अधिकृत तक्रार पाठवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच राज्यस्तरीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले। पक्ष मजबूत करण्याऐवजी काही जण स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे संघटनात्मक नुकसान होत आहे असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केला। या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कौलगे पाटील, खैरे पाटील आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।